आजचा स्वयंपाक झालेला आहे आमचा, देवाला नैवेद्य केलेला आहे. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजची भाजी फ्लावर वाटाणा. इथे मोठा फ्लावर होता चांगला, तिथे फोडून घेतला आहे. जे काही असलं वगैरे ते निघून जातं, झटकून घ्यायचा पहिले, नंतर मग कापून घेतला होता. थोडे वाटाणे घातले यामध्ये आणि एक गाजर घेतलं होतं. फ्लावरच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहे मी. यानंतर एक गाजर घेतलं आहे, चांगलं लाल गाजर होतं गावठी. तर इथे एक गाजर टाकलं होतं, भाजीची चव चांगली लागते. गाजरचा मधला भाग होता तो काढून घेतला आहे आणि साईडचं घेऊन थोडेसे लांब लांब कापून टाकलेलं आहे फ्लावरमध्ये. भाजी कापून झालेली इथे. आता कोथिंबीर जी ठेवली होती कोबीच्या पानामध्ये, तर रात्री ठेवलेली होती, जशीच तशी होती सकाळी पण. फ्लावर आणि गाजर, थोडे वाटाणे होते ते घेतलेले, धुवून घ्यायचे 1-2 पाण्याने स्वच्छ. हळद मिठामध्ये इथे शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद घालून घेतली आणि धुतलेली फ्लावर, वाटाणे, गाजर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. एकदम जास्त शिजवायची नाही आहे फ्लावर, थोडीशी हलकीशी शिजवायची आणि मसाल्यामध्ये पण ती शिजते. नंतर चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. 1-10 मिनटामध्ये मोठ्या गॅसवर शिजून जाते फ्लावर किंवा कोबी. तर इथे झाकण ठेवून शिजू दिली आहे फ्लावर चांगली. तर एक 10 मिनटामध्ये ही भाजी शिजून जाते चांगली. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. आता भाजीचं वाटण तयार करून घेऊया आपण. त्यासाठी खडे मसाले घेतलेले आहे आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचे पहिले, किंवा भाजून घेतले तरी चालतात. यामध्ये मिरे, एक वेलची घेतली आहे, लवंग, दालचिनी तळून घेतले आहे तेलामध्ये, किंवा आपण तव्यावर भाजूनही घेऊ शकतो. आता मी ते कांदे वगैरे घेतलेले, ते डायरेक्टच गॅसवर भाजले होते जाळी ठेवून. तर मसाल्यासाठी ते कांदे, टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं लवकर जळतं, त्यामुळे पटापट उलटापालट करून घ्यायची खोबऱ्याची आणि काढून घ्यायचं आहे. ते टोमॅटो भाजून घ्यायचे. हिरव्या मिरच्या घातल्या आहे भाजीमध्ये, तर जाड हिरव्या मिरच्या त्या घेतल्या आहे, त्या पण मिक्सर करून घ्यायच्या मसाल्यामध्येच भाजून. सगळं साहित्य भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर मग मिक्सर करून घेतलं होतं. टोमॅटो, मिरच्या पण व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे आणि सगळं थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतर मग मिक्सर करायचं आहे. आता इथे लाल तिखट मसाला बनवण्यासाठी लाल तिखट घेतलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आणि मसाला जसा आपल्याला आवडेल तसा आपण गरम मसाला घालू शकतो. इथे खडे मसाले वापरले, त्यामुळे मी ते मसाला घातलेला नाही आहे दुसरा, फक्त तिखट मिक्सर करून घेतलेलं आहे. पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करायची. त्यानंतर इथे भाजलेले कांदे, खोबरं मिक्सर करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले खोबरं मिक्सर करायचं आहे बारीक. खडे मसाले घालून घेतले खोबऱ्यामध्ये. मग नंतर यामध्ये खोबरं बारीक झालं की कांदे, मिरच्या घालून घ्यायच्या आहे. पाणी घालून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची मसाल्याची. भाजीला फोडणी देऊन घ्यायची. आता इथे फोडणी द्यायची. फ्लावर काढून घेतलेली आहे शिजलेली. एका बाजूला भात लावून घेतला होता. आता इथे भाजीची फोडणी द्यायची. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे एका बाजूला गरम करायला, त्यामध्ये तेजपान घालून घेतलं आहे. नंतर मग मसाल्याचं वाटण घालून घेतलेलं आहे. थोडंसं एकदा परतून घेतलं की यामध्येच कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. अगदी सहज सोपी अशी भाजी मसाल्याची फ्लावरची. तिथे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे.
ते पण होऊ द्यायचं आहे तेलामध्ये चांगलं. एक 2-3 मिनटं शिजवायचं आहे. तेल सुटायला लागलं की यामध्ये थोडंसं पाणी घालून परत मसाला होऊ द्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. मसाले तर भाजलेलेच होते कांदा खोबरं, त्यामुळे थोडंसं कमी वेळ होऊ दिली तरी चालतात. फक्त चटणी चांगली तळून घ्यायची तेलामध्ये. इथे मसाल्यांवर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी साखर घातली आहे. पाणी घालून थोडा वेळ मसाला होऊ द्यायचा आहे. इथे झाकण ठेवून एक 2-3 मिनटं मसाला शिजू द्यायचा आहे चांगला. आता झालेला आहे. यामध्ये आता शिजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. फ्लावर अगदी जास्त काही शिजवलेली नाही मी, कारण इथे रश्श्यामध्ये पण थोडीशी उकळेल, त्यामुळे थोडी कमी शिजवलेली. आणि थोडीशी कच्ची असली तेव्हाच ती चांगली लागते. खूपच अशी शिजू द्यायची नाही फ्लावर. आणि गाजर टाकलं आहे त्यामुळे तिची चवही चांगली लागते भाजीची. तर इथे ही फ्लावर, वटाणा आणि थोडं गाजर टाकून इथे भाजी बनवलेली आहे. भाजी चांगली उकळू द्यायची. मोठ्या गॅसवर थोडीशी उकळली की नंतर मीडियम गॅस करून किंवा कमी गॅस करून थोडीशी कढी येऊ द्यायची भाजीला, तेव्हा भाजी चांगली लागते खायलाही. तर इथे एका बाजूला मी करत होती पोळ्यांचा काला किंवा चुरमा, जे म्हणतात ज्या भागात ते. इथे भाजीचा गॅस कमी केलेला आहे. त्यानंतर माझा इथे काला करून झालेला होता. नंतर मग ओटा वगैरे साफ करून भाजी काढून घेतली होती. नंतर शिजल्यावर म्हणजे चांगली उकळी आलेली होती भाजीला. वरून कोथिंबीर घालून घेतली. अशाच आमच्या व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की प्रतिक्रिया कळवा तुमच्या. देवाला नैवेद्य करून घेतला सगळ्यात पहिले. देवाला नैवेद्याला आमच्या दूध जेवणासोबतच आम्ही दूध पण देतो. भाजी, भात, चपाती आणि कैरी दिली तोंडी लावायला. आता इथे भाजी काढून घेतली, कैरी घेतली तोंडी लावायला, चपाती आणि भात. छान अशी फ्लावरची भाजी झालेली एकदम सोप्या पद्धतीने. व्हिडिओला नक्की लाईक करा. उबाळे किचन आणि ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा.